समुद्रापलीकडे कसा जाईल यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. पुणे येथे काही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत यंदा खुल्या गटामध्ये. त्या स्पर्धांमध्ये पोलादपूरच्या अनेक शिल्लेदारांना खरं तर लॉन्च करणारे आमचे अनिलजी मोरे यांचा सन्मान करतो. त्यानंतर इथले स्थानिक खरं तर मुख्य आयोजक जपान चषकाचे आयोजक आणि प्रवीणजी शिंदे यांचा आपण विशेष सन्मान करतोय. आम्ही शिंदे काकांना विनंती करू की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी आमच्या समवेत पुढे यावं. लाईव्ह टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण स्पर्धा ब्रॉडकास्ट करतोय. काही नियम, काही नियमावली, काही खेळ एका बाजूला, काही सन्मान एका बाजूला होईल. शिंदे सरांचा आपण विशेष सन्मान करतोय. मुंबई क्रिकेट असोसिएशन क्वालिफाईड हे पंच आहेत. त्याचबरोबर लेदर क्रिकेटचे धडे आणि लेदर क्रिकेट डेव्हलप करण्यासाठी नवी मुंबईमध्ये नेहमीच ज्यांचं मोहलाचं सहकार्य असतं. नेक्स्ट मॅचमध्ये आम्ही अनाउन्समेंट करतोय. समरभूमी तुर्भे आणि श्रीराम वर्धायनी काटेतली आणि काटेतलीला बिलॉंग करणारे आमचे अनिलजी मोरे यांचा नुकताच आम्ही शुभ सन्मान केला आहे. आणि शिंदे सरांचा विशेष सन्मान आम्ही करतोय. मिस्टर जपान म्हणजेच जपान चषकाचे मुख्य आणि यशस्वी आयोजक MCA क्वालिफाईड पंच. द गेम इज ऑन, द मॅच इज ऑन अँड हिअर वी गो. द फर्स्ट बॉल अँड षटक क्रमांक 1 बॉलर बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर ओमकार. हाफ ट्रॅकर बॉल सरळ सोडून दिलाय. यावेळेला आपण पाहताय अरविंद आणि आदेश आणि ओमकार असा गोलंदाज. शरद दादांचे मनापासून आभार. भरपूर वेळ आज तुम्ही आयोजकांना दिलाय. घरचं आयोजन आज आई जननी माता चषक 2025. आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये विशेष करून एक गोष्ट फार छान लक्षात येईल हर्षदजी. आज श्रीकृष्ण जन्म, त्यामुळेच खरं तर बऱ्याच युवकांचा उपवास असणार आहे, फास्टिंग ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे आयोजकांचा अट्टास की त्यांच्यासाठी मात्र नक्कीच चांगली फरसाणची व्यवस्था केलेली आहे. आज खरे पाहता संपूर्ण स्पर्धेमध्ये जे जे मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या सर्व मान्यवरांचा आपण विशेष सन्मान करतोय. जिथे जिथे खरं तर क्रिकेटला डेव्हलप करणारे चेहरे आम्हाला पाहायला मिळतील त्यांना आपण इन्व्हाइट करतोय, त्यांचा आपण अति आदरातिथ्य करतोय आणि चांगली बाब आपल्याला पाहायला मिळते. ड्राईव्ह केला बॉलला, सरळ बॅटनं सीधा बल्ला प्रस्तुत किया. इस बार यावेळेला मोये मोमेंट झालं होतं. बॉल गवताच्या गाल्याच्या मध्ये थांबला, लपला, चुपला, हाईड अँड सीक खेळ करत असताना धावा मिळाल्या 2. आमच्या समवेत पुन्हा एकदा गुणलेखिका अस्मिता मोरे यांचं आम्ही मनापासून कौतुक करू. ISPL, IPL, सय्यद मुश्ताक अली अशा स्पर्धांमध्ये ज्यांचं गुणलेखन आपण पाहिलं. T20 इंडिया वर्सेस इंग्लंड अशा स्पर्धांमध्ये आपण ज्यांचं गुणलेखन पाहिलं. प्राऊड ऑफ पोलादपूर आपण त्यांचा उल्लेख करूया. पोलादपूरच्या क्रिकेटच्या परिक्षेत्रामध्ये खरं तर गुणलेखिका म्हणून नावलौकिक अशा अस्मिता मोरे यांचं आपण मनापासून कौतुक करतोय आणि त्याही काटेतली या गावाला बिलॉंग करत आहेत. अर्थातच आम्ही अनिलजी मोरे यांचं लक्ष केंद्रित करू इच्छितो. अरविंद आणि आदेश असे ए फॉर अरविंद, ए फॉर आदेश एकाच नाव राशीतील 2 फलंदाज. अरविंद खेळतो वैयक्तिक 3 या आकड्यावर. 4 चेंडू त्यानं फेस केलेत. आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधनं अजून एकही चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे. तो नॉनस्ट्रायकर एंडकडे आपल्याला जरूर पाहायला मिळाला आहे. ओमकारनं आत्तापर्यंत सुरुवात चांगली करून दिली आपल्या गोलंदाजीमध्ये. 4 चेंडू त्यानं फेकलेत. फिंगर्स रोल करून खरं तर गती कमी, गती जास्त, चेंडू वळवण्याची क्षमता आणि बॉलला फिरवण्याची क्षमता असल्यानंतर मात्र लाईन लेन दिशा असा तीनही डिपार्टमेंटमध्ये तीनही ठिकाणी मात्र नक्कीच चांगला रोल ज्या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. आत्तापर्यंत यशस्वी चेंडू फेकण्यासाठी मात्र नक्कीच त्याच्या माध्यमातून जो प्रयत्न झाला त्या प्रयत्नांना आत्तापर्यंत यश मिळालं आहे. शेवटचा बॉलवर मिळेल का षटकार, येईल का चौकार की मिळेल विकेट. ओमकार हा बॉल टॅप केला बा अंडर बॉक्स टाईप स्टाईलनं. अंडर क्रिकेटमध्ये सर्रास लगावणारा फटका. ज्यावेळेला आपण पाहतो की 1 मिळाली, 1 धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल पहिल्या षटकाचा खेळ झालाय. आमच्या गुणलेखिका आम्हाला अपडेट करतात. धावसंख्या झाली बिनबाद 4. चला जशी इनिंग संपेल श्रीराम वर्धाईने काटेतली आणि समरभूमी तुर्भे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही इन्व्हाइट करणार आहोत. सो अनिल सर तुम्ही खेळणार आहात का, मैदानामध्ये उतरणार आहात का? स्टड्स आहेत आमच्याकडे, तुम्हाला मी देऊ शकतो, म्हणजे पडण्याची भीती नाही. आमच्याकडे माझ्या कारमध्ये जर्सी पण आम्ही एक्स्ट्रा ठेवले. आयोजकांच्या वतीनं सुद्धा आहे जर्सी.
रिटायरमेंट तर ते घेणार नाहीत. किशोर का क्रिकेटनं नेहमीच आपल्याला प्रेम दिलंय, पण पावसाळी रबर बॉल आणि जी वेट आउटफील्ड असते त्या वेट आउटफील्डवरनं त्रास होतो. यावेळेला फुल टॉस, कडक फटका, कडक शॉट, सुपर बॅटिंग, द फर्स्ट हिट अँड द फर्स्ट सिक्स बाय आदेश. आणि आदेशनं पहिला त्याचा कॅन्डिड नैसर्गिक स्ट्रोक लगावलाय ऑन साइडला. आउटस्टँडिंग स्ट्रोक, कन्व्हेन्शनल क्रिकेटिंग अप्रोच ज्याला आपण म्हणतो. रिस्क नव्हती, फुलटॉस बॉल होता, त्याला टाइम केलं, मिडल केलं, अतिरिक्त ताकद वापरण्याचा प्रयत्न केला नाही. 6 धावा मिळाल्या, धावसंख्या 10. हाफ ट्रॅकर बॉल, दिस टाइम ही मिसेस द लाईन. ओ तिथे फिल्डर पडलेत, त्यांनी स्वतःला सावरलं, पुन्हा एकदा पडले. वाईट +1 धावा मिळाल्या, 2 रन संख्या पुढे गेली. गोल्डन आकडा स्क्रीनवर संघर्षाचं प्रतीक म्हणजेच द किंग युवराज सिंग ची आठवण करून देणारा हा अंक आपल्याला पाहायला मिळेल या स्क्रीनवर. माऊली प्रसाद इव्हेंट, भाई गायकवाड त्यांची संपूर्ण टीमच्या माध्यमातून आपण स्पर्धा लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. अतिशय क्लीन, नीट, क्लिअर, एका चेंडूचं चांगलं अपडेट, एका धावेचं खरं तर मी म्हणेन उत्कृष्ट अपडेट आणि प्रत्येक क्षणाचं चित्रीकरण सुंदररित्या मात्र टिपत असताना आमचे संपूर्ण कॅमेरामॅन तुमचंही आम्ही मनापासून कौतुक करू. ओव्हर द विकेट. ओ यावेळेला पोल केला बॉल, फिल्डर आहेत, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ड्रॉप झालाय, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्याला बॉलला आतमध्ये फेकून दिलाय. 45 क्रमांकाची जर्सी त्यानं परिधान केली आहे. ओ इथेही पडले, इथेही स्कीट झाले. फुटबॉलच्या क्रीडांगणावर जणू काय हा खेळ सुरू आहे की काय, इतकं खरं तर मी म्हणेन स्कीट होताना खेळाडू आम्हाला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 4 मिळाल्या की 3 मिळाल्या. 3 more added into the total score now 15. 15 धावा. अजूनही दुसरं षटक प्रगती पथावर आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, नाव आहे संजय. आता मात्र आक्रमण करावा लागेल, पॉवरफुल हिटिंग तुम्हाला करावे लागेल. दुसऱ्या डावामध्ये धावसंख्या सेफ टोटलमध्ये न्यायची आहे, तर पहिला डाव तुम्हाला स्टॅटिस्टिक्स, नंबर्स आणि करंट रन रेटचा उल्लेख केला तर त्याला ॲक्सलरेट करावा लागेल. खरं तर हर्षदजी, स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी मोठ्या धावसंख्येची गरज असते आणि ती धावसंख्या रचण्यासाठी फलंदाजांना प्रयत्न वेळेवर करणं गरजेचं आहे. व्हील निघून गेली की मग खरं तर मी म्हणेन पत्तातले छक्के आणि पंजेसुद्धा काही कामाला येत नाहीत. त्यामुळे वेळेवर मात्र आक्रमण करावं लागेल, तुम्हाला प्रतिभाशाली खेळ करावा लागेल. धावांना चांगल्या सुस्तीमध्ये आणायचे आहे, फायटिंग टोटल उभा राहायची आहे. एक सन्मानजनक स्कोर ज्याला आपण म्हणतो ना, त्या सन्मानजनक स्कोरकडे जर का वाटचाल करायची आहे तर फलंदाजांना खेळ करावा लागेल. इथून पुढे आत्तापर्यंत या षटकामधील काही उर्वरित 2 चेंडू, शेवटचं षटक म्हणजे 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा, धावफल कव्हर, गडी बाद झालेला नाहीये. यावेळेला बॉल हवेमध्ये, इट्स अ एरियल अटॅक आणि झेल इथं टिपला गेलाय. गोलंदाजांना मात्र खेळातील गृहीतके प्रमेय बदललेली आहेत. गोलंदाज संजय ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि अनुभव, हा नेहमीच खरं तर मी म्हणेन बेटर परफॉर्मन्स देण्यासाठी तुम्हाला सहाय्य करत असतं. आज पुन्हा एकदा एक्सपिरियन्स कॅम्पेनियन संजय आम्हाला पाहायला मिळाले आणि त्यांच्या अनुभवाच्या जोरावर सहाय्यानं आज परफॉर्मन्स देत असताना मैदानाच्या आतमध्ये त्यानं पहिली विकेट संपादित केली आहे. सुंदर सुरुवात बॉलिंग करणाऱ्या टीमकडनं. नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 3 मिस्टर रोहित. रोहित म्हटलं की मग सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो तो द हिटमॅन, भारतीय संघाचा पॉवर प्ले स्पेशालिस्ट फलंदाज, कॅप्टन, यशस्वी कॅप्टन रोहित शर्मा. स्टाईलनं पहिलाच बॉल
फुल पॉवरफुल सुपरहिट रोहित शर्माची आठवण करून देणारा फुलचा फटका. पहिला वार अरविंदच्या रोहितच्या बॅटमधून आलाय हा पहिला षटकार. हा षटकार मॅचमध्ये धावांना आकार देतोय. हा षटकार धावांना उकार देतोय. हा षटकार धावांना ॲक्सलरेट करतोय. या षटकारानं रणसंख्या झाली आहे ती 23. सुंदर स्ट्रोक. पहिला फलंदाज बाद झाला इन ॲट नंबर 3. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं. एका बाजूला रोहित आहे आणि एका बाजूला बॅट्समन अरविंद आहे. अरविंदच्या टी शर्टच्या मागे नंबर आहे 18 आणि 18 क्रमांक म्हटलं की मग विराट कोहली. अगदी अनेक युवकांचे आदर्श. आणि खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच नव्हे तर क्रिकेटमध्ये फिटनेसला फार महत्त्व आहे हे जगाला ठणकावून आणि स्पष्ट सांगणारा अनिलजी. क्रिकेटमध्ये फिटनेस असेल तर तुम्हाला क्रिकेट वयाच्या 60व्या वर्षी सुद्धा खेळता येतं. हे साधं सोपं इथिक आहे या क्रिकेटचं. 40 वर्ष ओलांडली गेली तरीही तुम्हाला क्रिकेट खेळता येतं जर का तुम्हाला तुमच्याकडे फिटनेस चांगलं असेल तर. आणि आमचे अनिलजी 40+ आहेत. आज त्यांचाही खेळ 40+च्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर पाहतोय. ड्राईव्ह केलं बॉल, फ्लिक केलं. मनगटाच्या साह्यानं क्रिकेट हा खेळ फक्त ताकदीचा नाहीये. हा खेळ आहे तुमच्या बुद्धी चातुर्याचा. आणि एक्स फॅक्टर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जस्ट अ क्लिक, जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्ट बॅट्समन अरविंदच्या बॅटमधून आलाय. हा त्याची ताकद नव्हे तर फक्त नजाकत, स्टाईल, शैली आणि अगदी शैलीदार फटका सजवलाय. रणसंख्या पोहोचली ती 27. आलेला हा चौकार. ग्रेट बॅटिंग. 5 चेंडू आहेत मैदानाच्या बाहेरून मात्र हलकल्लोल होतोय. 5 मध्ये किमान 2 षटकार आले पाहिजेत अशी अपेक्षा आहे खेम्याला, अशी अपेक्षा टीमला. अशा अपेक्षेनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. टीम कालकाई क्रीडा मंडळ, टीम पित्तलवाडी. पहिल्यांदा टॉस जिंकला, बॅटिंग घेतली आणि बॅटिंग करत असताना इथे मात्र हा नो बॉल आहे. चूक झाली. एक्सपिरियन्स कॅम्पेन सचिन सर आम्हाला पाहायला मिळतात. नो बॉल +1. या धावा मिळतील 2 धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली ती 29 या आकड्यावर. 29. 29 धावा. फ्री हिट बॉल स्ट्रायकिंग एंडवर आलाय. ज्याच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवर षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. द मोमेंटम मॅन मिस्टर रोहित. ड्राइव इट्स अप इन द एअर, फिल्डर अंडरनीथ. झेल जरी टिपला तरी तुम्हाला फलंदाजाला बाद करता येणार नाहीये असा हा फ्री हिट बॉल. धावा मिळणार किती तर 2 धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या झाली ती 31 धावा. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा शिरकाव केला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. येस आणि गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून इनफॅक्ट अमर दादा आलेत आमचे हौशी समालोचक. आज खरं तर अमरदादांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू. NMTCची आमच्या हक्काची स्पर्धा झाली तिथे आम्हीच शेवटच्या सेशनमध्ये आलो होतो किंबहुना आम्हाला तुम्हाला अपडेट करता आला नाही. हर्षद आमचे समवेत होते. एज लागलाय फलंदाज बाद. हर्षदजी, काही कलाकार जे असतात ना ते क्रिकेट या खरं तर खेळासोबत नेहमीच हौशीनं सहभागी होताना आम्हाला पाहायला मिळतात. आमच्या करावा गावामध्ये KPL करावे प्रीमियर लीग ही संकल्पना दरवर्षी पाहायला मिळते आणि त्या संकल्पनेमध्ये मुख्य समालोचकाची भूमिका आणि नेहमीच खरं तर खेळीमेलीच्या वातावरणामध्ये अनेक खरं तर नव्या युवक चेहऱ्यांना, नव्या खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देणारे आणि नेहमी पॉझिटिव्ह साईड मांडणारे आमचे अमर भोईर, अमरदादांचं आम्ही कौतुक करतोय. त्यांना मी विनंती करू की आपण आसनस्थ व्हावं, चेअर घ्या, चेअरवर बसून घ्या आणि मॅचमध्ये आपण थोडंसं फोकस केलं तर आपल्याला पाहायला मिळेल की 31 धावा 2 बाद. त्यानंतर आम्ही समोरभूमी तुर्बे आणि श्रीराम वर्धायनी काटेतली. अनिलजी, काटेतली संघ कुठे आहे कॅप्टन? फोन करून घ्या, बोलवा त्यांना तिकडे. चला, समोरभूमी तुर्बे आलात का? रिपोर्टिंग करून घ्या. समोरभूमी तुर्बे. द गेम इज स्टील ऑन. चेंडू शिल्लक असतील 3. मॅच मध्ये कमालीचं कमबॅक केलंय. मागच्या एका चेंडूवर विकेट मिळाली आहे. इन स्विंगिंग बॉलिंग, बॉल हवेच्या विरोधात विथ द स्पिन, विथ द टर्न या बॉलला फेकून दिलंय. दिस टाइम
या स्पर्धेचा सर्वात लांबचा षटकार लगावलाय. बॅट्समन आहे निखिल. 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. चेंडू त्या मैदानामध्ये. दूरवर अणुबॉम्बचा स्फोट व्हावा आणि त्याचा आवाज आपल्या श्रुतीपटलावर यावा इतका स्फोटक हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. दिस इज फायर. दिस इज सेल्फ इन्स्पायर. गजब का ये शॉट. 6 रन मिलेंगे. अजून एक. हवाओं का रुख बदलने की ताकत रखता है ये खिलाड़ी. नाम है निखिल आणि निखिलच्या बॅटमधून आलाय ऑन ड्राइव्ह आउटस्टँडिंग स्ट्रोक. दिस इज हिटिंग झोन बॉलिंग आणि हिटिंग झोन मध्ये आलेले चेंडू आले तसलेच परतून पावलेत आणि तसेच खरं तर मी म्हणेन स्टँड अँड डिस्पॅच केलेत. मोमेंटम शिफ्ट झालंय. धावसंख्या 43 आणि हेवी बॅकलिफ्टनं फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय 2 चेंडू 2 षटकार. निखिल फिंगर रोल केल्या, गती कमी केली. सचिनकडे आहे एक्सपिरियन्स. त्या एक्सपिरियन्सचा वापर केलाय आणि सचिन वर्सेस निखिल ही बॅटल जर का आपण पाहिली तर या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक पाहायला मिळालं. जरूर या षटकामध्ये तब्बल षटकार आले 3, गडी बाद केले 2 आणि रणसंख्या पहिल्या इनिंगच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळतीये ती 3 बाद 43 आणि 44 धावांचं टार्गेट इथं सेट झालंय. 44 टू विन. चला शेवटचा कॉल. दिस इज लास्ट कॉल टू बोथ द टीम्स. टीम कॅप्टन समरभूमी तुर्बे, टीम कॅप्टन श्रीराम वर्धायनी काटेतली. चला ओपनिंग पेअर लगेच या मैदानामध्ये. कैलासवासी मिलिंद चव्हाण, जय हनुमान, महाल गुरु तामसडे या टीमकडनं आम्ही सचिन दादांना विनंती करू की आपले ओपनिंग पेअर मैदानामध्ये लगेच पाठवा. फिल्डिंग लगेच सजून घ्या. टीम पित्तलवाडी खालखाई क्रीडा मंडळ, KKM पित्तलवाडी. चला आता टॉससाठी जरी नाही आलात तर ऑपोजिट टीमच्या कॅप्टनला आम्ही टॉस विन देऊ. नियम सर्वांसाठी समान असणार आहे. आज खरं तर अभिमानास्पद एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळेल. प्रसादजी मोरे खरं तर देशसेवक आहेत, फौजी आहेत. आज खरं तर तुम्हा सर्वांसाठीच महत्त्वाचा ऐतिहासिक दिवस आहे. समरभूमी तुर्बे टॉस जिंकलेत आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. आज अनिलजी मोरे यांच्यासोबत आपण थोडीशी चर्चा करूया. त्यांच्याकडे आम्ही मायक्रोफोन सोपवतोय. अनिल सर, एकंदरीतच खेळामध्ये जे आपली डेव्हलपमेंट झाली आणि रबर बॉल या खेळाला आपण कसे पाहता आणि तुमचा संघ नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये आम्हाला पाहायला मिळेल. एकंदरीतच या स्पर्धेमध्ये ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सर्व काही गोष्टी आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच सुसज्ज मैदान, आउटफील्ड चांगली आहे आणि बक्षिसांची आरास आकर्षक आहे आणि प्रत्येकाला मोह पडावा अशी ट्रॉफीज सुद्धा आम्हाला पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच आई जननी माता चषक या स्पर्धेबद्दल तुमचा अनुभव तुम्हाला काय सांगता येईल? जननी माता आई जननी माता चषक 2025 हे वर्ष त्यांचा तिसरं आहे आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे विनोददादा शिर्के असेल त्यांची पूर्ण टीम
हे काही ठिकाणी आपल्याकडे माहिती आहे की कुणाला सुट्ट्या मिळत नाहीत काय नाही, पण 7-7, 8-8 प्लेयर घेऊन त्या टीमनी जवळजवळ असोसिएशनमध्ये 21 बक्षिसं मारलेत. त्यांच्यासाठी खूप मोठ्या हे खरं म्हणजे अचिव्हमेंट आहे आणि टाळ्या झाल्या पाहिजे खरं म्हणजे. आणि त्यांचा खेळावर खूप मोठं प्रेम आहे. त्याच्यामुळं प्लेयर्स किती आहेत, सुट्टी आहे की नाही आहे, स्पर्धा खेळायची म्हणजे खेळायची पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही अशी आहे की त्यांनी सलग सह्याद्री स्थापन होऊन आज 3 वर्ष झाले आहेत. पहिलं सह्याद्री चषक खेळलो आम्ही याच मैदानात आणि त्या स्पर्धेचं विजेचे तेच होते. आई जन्नीमाता चराई आणि रामवर्धने काढते 2 संघात ही फायनल झाली होती. त्या चषकापासून आतापर्यंत त्यांनी 21 नंबर्स मारलेले आहेत त्यांनी, बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे ते आज सलग 3 वर्ष आयोजन करत आहेत. कुठल्याही टीमने एवढं आयोजन केलं नाही, पण सलग 3 वर्ष आयोजन करत आहेत. त्याच्यानंतर आज मी पाहतो आहे की एवढ्या स्पर्धा आपण बघतो, पण पहिल्यांदा मला कळालं की एक चषक आहे, कॅप आहे, टी शर्ट आहे, म्हणजे एका खेळाडूसाठी त्यांनी किती जीवाचा आटापिटा केला आहे हे सगळं करण्यासाठी. म्हणजे त्या टीमचं खूप मोठं मेहनत आहे याच्या मागे. त्यासाठी मी खूप त्यांचा आभारी आहे. नक्कीच. आणि तुम्ही या स्पर्धेला मात्र भेट देण्यासाठी आलाच, हे आयोजकांचं सुद्धा आयोजकांच्या वतीनं तुमचंही आम्ही कौतुक करतोय. क्रिकेटची प्रत्येक मॅच एक स्टोरी असते. मैदानावर घडणारी ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला रोज काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करत असते, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष. खरं तर क्रिकेट आपल्याला नेहमीच काही ना काही शिकवत असतं. आपण नेहमीच म्हणतो क्रिकेट मैत्री शिकवतं, क्रिकेट प्रेम शिकवतं, क्रिकेट शिकवतं खेळातली शिस्त आणि अशा सर्व काही गोष्टी क्रिकेटनं आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणूनच की काय, क्रिकेट हा आपण जपला पाहिजे, म्हणजे क्रिकेट आपल्याला जपेल. क्रिकेटचा आत्मा जपणारं ग्रामीण क्रिकेट आज आपण एन्जॉय करतोय. आई जननी माता चषक 2025. पहिलाच बॉल, सबमरीन डिलिव्हरी, गोलेच्या वेगानं बॉलला काढलाय थ्रू द बॅटर टुवर्ड्स विकेट कीपर ऑन द फर्स्ट बॉल, डॉट बॉल, बिंदी गेन. सुंदर गोलंदाजी. क्रिकेटमध्ये कसं असतं ना, दुःख झालं, वेदना झाल्या, पराभूत झाला तरी सावरायचं असतं आणि ते सावरणं शिकवतं तेही क्रिकेट. न घाबरता एखाद्या संकटाचा सामना कसा करावा तेही शिकवतं ते क्रिकेट. क्रिकेट शिकवतं व्हॉट इज होप, क्रिकेट शिकवतं व्हॉट इज लव, क्रिकेट शिकवतं व्हॉट इज डेडिकेशन, क्रिकेट शिकवतं व्हॉट इज कमिटमेंट, क्रिकेट शिकवतं व्हॉट इज जॉय, क्रिकेट शिकवतं व्हॉट इज हॅपीनेस आणि क्रिकेट शिकवतं व्हॉट इज लाईफ इज ऑल अबाउट. आज या खेळाबद्दल आपण चर्चा करतोय. आमच्या समवेत हर्षदजी मडवी आहेत आणि हर्षद जेव्हा जेव्हा आमच्या समवेत असतात तेव्हा मात्र नक्कीच अशा काही चर्चा आम्ही नेहमीच करत असतो. आज या मॅचमध्ये काय घडतंय तर एक्झॅक्टली पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 43. 44 धावांचं एक मोठं टार्गेट इथं सेट झालंय आणि टार्गेट सेट झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जी सुरुवात करून द्यायची होती ती सुरुवात मात्र आतापर्यंत करून देता आली नाहीये. परंतु प्रयत्न हे शेवटपर्यंत करावे लागतील. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की किंबहुना आपण नेहमी म्हणत असतो की प्रयत्नांती परमेश्वर. म्हणजे काय, प्रयत्न जर का तुम्ही केले तर मात्र तुम्हाला देव सापडणार, तसंच मात्र प्रयत्न जर का तुम्ही केले तर मात्र तुम्हाला खेळामध्ये विजयसुद्धा सापडणार, म्हणजे तुम्ही यशस्वी होणार यात शंकाच नाही आहे. आज जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा आपण विशेष सन्मान करतोय. आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर ज्यांचं योगदान आम्हाला पाहायला मिळालं, ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला पाहायला मिळालं, यानंतर आम्ही विशेष सन्मान हे करणार आहोत. जसं मॅच संपेल त्यानंतर आम्ही आमचे मान्यवर, काही मान्यवर इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. ओ वेट वॉच ट्रान्सफर केलंय. आता वाट पाहायची वेळ गेली, वाट लावायची वेळ आलेली आहे आणि म्हणूनच की काय, नॉट टू द बॉलर, जस्ट लुकिंग ॲट द बॉल. फर्स्ट बॉल, हाफ ट्रॅकर, फुल मॉन्टी, फुल पॉवरफुल. पहिला वार, बॅट्समन क्रमांक 8 बॅटर आपल्याला पाहायला मिळाले आहेत. व्ही फॉर व्हिक्ट्री अँड व्ही फॉर विकी च्या बॅटमधनं आला हा पहिला षटकार. आदेश यावेळेला लोअर फुलटॉस बॉल यॉर घेतलाय, एक तर मिळाले, दुसरीचा प्रयत्न असेल, चपलाईने पुढे आले गोलंदाज, बॉल गवताच्या गालीच्या मध्ये थांबलाय, थबकलाय, तिथे बॉलची गती कमी झाली आहे, चपराक लगावली होती, एक तर मिळाली, एक नव्हे तर मी म्हणेन दुसरीचा प्रयत्न सुद्धा झाला, परंतु त्या प्रयत्नांना तितकंसं यश मिळालं नाहीये. 1 धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते येते आमचे गुणलेखिका
या संपूर्ण स्पर्धेचं एक वेगळं आकर्षण. आज महत्त्वाचं खरं तर मी म्हणेन हे गुणलेखन, गुणसंख्या लेखन आम्हाला पाहायला मिळते. ही महत्त्वाची बाब आम्ही पुन्हा पुन्हा वारंवार सातत्यानं या गोष्टीची चर्चा करतोय. अस्मिता मोरे खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटचे स्कोरर आज ज्यांनी महत्त्वाचा वेल या स्पर्धेला दिलाय. आपण ज्या मातीत जन्मलो, ज्या मातीत घडलो, ज्या तालुक्यानं आपल्याला ओळख दिली, ज्या जिल्ह्यानं आपल्याला ओळख दिली, ज्या आपल्या असोसिएशननं आपल्याला ओळख दिली, त्या असोसिएशनचं आपणही कुठेतरी देणे आहोत. आणि म्हणूनच की काय हे ऋणानुबंध दृढ करण्यासाठी आज अस्मिता यांनी चांगला त्यांचा मात्र नक्कीच बहुआयामी आणि बहुमूल्य वेल काढला. आज स्पर्धेला मात्र आवर्जून ते उपस्थित आहेत. त्यांचं गुणसंख्या लेखन संपूर्ण दिवसभरामध्ये आम्ही पाहणार आहोत. आज मात्र नक्कीच समालोचन करण्याचं एक वेगळं स्टँडर्ड आम्हाला फील होत आहे. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 9 गडी, मात्र कोणताही बाद झाला नाहीये. ही जमेची बाजू, विकेटच्या शोधात गोलंदाज, आउट स्विंगिंग बॉलिंग, पिकअप केलाय, स्टनिंग स्ट्रेट आणि स्ट्रेट खेळून काढलाय. ऑन साइडला सरळ बॅटनं बॉल गेला डिपकाऊ रिजन. या क्षेत्रामध्ये स्टॅन अँड फुल, फुल अँड पॉवरफुल, पॉवरफुल अँड डिलाइटफुल स्ट्रोक. द फर्स्ट हिट बाय बॅटर मिस्टर विकीच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवर आलाय. त्याचा फेवरेट स्ट्रोक, फुलचा षटकार. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 15. चांगलं कन्व्हेन्शनल अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फाईट होती आहे आणि मॅचमध्ये रंगत वाढताना आम्हाला पाहायला मिळेल. 12 चेंडूने 21 धावाचं इक्वेशन. मॅच रंगात आली आहे. 29 12 चेंडूने 29 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये स्पेअर 2 मध्ये आलेत. नाव आहे विनेश. गोलंदाजी क्रम मधील षटक क्रमांक 2 मध्ये दिनेश. यावेळेला पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, फटका फसला, झेल इथे टिपला गेला. फिल्डर सांगतोय माझ्याकडे आहे गुणवत्ता चेंडू, टिपण्याची क्षमता, चेंडूची नजर ठेवली, बॉडीला बॅलन्स ठेवला आणि अंतिमच्या टप्प्यामध्ये हा झेल टिपला गेला. फलंदाज क्रमांक 1 ज्या विकेटच्या शोधात होते ती विकेट अखेरीस मिळवली आहे. एक षटकार ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिला तो फलंदाज बॅट्समन क्रमांक 1 बॅटर विकी. 6 चेंडू आणि 7 धावा असं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. एक षटकार बघवता मला असं वाटतं की अस्मिता 5 चेंडू त्यांना डॉट काढले आणि 6वा चेंडू डॉट काढत असताना त्याची विकेट त्याला गमवावी लागली. आणि अंडर प्रेशर स्ट्रगल करत असताना खरं तर मी म्हणेन त्याने त्याची विकेट गमावली. आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज क्रम मध्ये दुसरा गोलंदाज दिनेशला मिळालेलं हे पहिलं यश आम्हाला पाहायला मिळतंय. मॅचमध्ये मात्र नक्कीच तुम्हाला रंग भरायचे असतील तर मात्र नक्कीच षटकार चौकार ठोकावे लागतील. सामना मात्र नक्कीच अटीतटीचा करायचा असेल तर मॅचमध्ये चौकार षटकार ठोकावे लागतील. क्रिकेट हा वास्तविक खेळ आहे, परंतु क्रिकेटमध्ये झुंज ही शेवटपर्यंत द्यावी लागते. दोन संघांमधली ही झुंज, दोन संघांमधील हा रणसंग्राम, दोन संघांमधील ही रणधुमाली, रणकंदन आपल्याला पाहायला मिळते, जिथे जो बेस्ट देईल ज्याला बेस्ट मिळेल, बेस्ट देणाऱ्याला मॅन ऑफ द मॅच साठी एक जर्सी, एक कॅप, एक ट्रॉफी आणि भरपूर सारं पाठीवर कौतुक सुद्धा मिळणार आहे. ही महत्त्वाची गोष्ट आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताय. आई जननी माता चषक 2025. हो, ड्राइव्ह केला बॉल, मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज होईल, बॉल जाईल सरळ समांतर रेषेमध्ये, स्ट्रेट लॉंग ऑफ क्लिअर करेल. याला म्हणतात क्रिकेट मधला रिस्पॉन्स, क्रिया प्रतिक्रिया, पकड धरपकड, आमने सामने, आणि याला म्हणतात काउंटर अटॅक. आघात प्रति आघात केलाय. गोलंदाजाची योजना होती त्याला ट्रॅप करायची, परंतु त्याची प्रतियोजना त्यानं मात्र गोलंदाजाचे मनसुबे उद्ध्वस्त केलेत. यालाच म्हणतात क्रिकेटची विचित्रता, क्रिकेटचा विरोधाभास आणि क्रिकेटची विसंगती. तुमच्या मनामध्ये जे काय चाललंय त्याला उद्ध्वस्त करण्याची क्षमता ही प्रतिस्पर्धी टीमकडे असते. ओ, यावेळेला बॉल हवेमध्ये, आय विल टेक इट इज द कॉल. ते सांगतात की मी घेतोय, तुला कॉल देते, लक्ष असू द्या, नाहीतर अपघातही घडण्याची संधी असते.
पण पावसाळ्यातलं क्रिकेट म्हणजे तारेवरची कसरत आहे हर्षदजी. विकेट ओलसर असते, मैदान ओलसर असतं, मध्ये मध्ये गवत असतं, त्याच्यातून धावताना पळताना तोल सावरताना चेंडूवर बघणं, पायांवरचा कंट्रोल सांभाळणं, बॉडीला सांभाळणं, आजूबाजूला दोन खेळाडू आहेत त्यांचा ते काय म्हणतायत या सर्व काही गोष्ट करणं, याच्यासाठी प्रेझेन्स ऑफ माइंड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. याच्यामुळेच की काय असं म्हटलं जातं, संसद विवेक बुद्धी एकाग्रता जर का तुमची चांगली असेल तर अभ्यास चांगला होतो आणि परीक्षेमध्ये नंबर येतो. एकाग्रता चांगली असेल तर खेळ चांगला होईल आणि नक्कीच खेळामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. एकाग्रता चांगली असेल तर क्षेत्र कोणतंही असू द्या तुम्हाला मात्र यशस्वी होण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही आहे. परंतु ती एकाग्रता खरं तर तुमच्याकडे असणं हे फार गरजेचं आहे. मॅच क्लास रंगतीये, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये नाही आहे संपर्क, गोलंदाजानं केले प्रत्युत्तर, मागच्या बॉलवर विकेट, त्यानं केले आगेकूच. आता मात्र नक्कीच यावेळेला मात्र गोलंदाज सांगतोय की माझ्याकडे आहे दमकम, मी गुणवत्ता माझी सादर करेन आणि माझ्या टीमला मी पुढे घेऊन जाईन. मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट झालंय. आमच्या गुणलेखिका आम्हाला अपडेट करतायत किती चेंडू आणि किती धावा या मॅचमध्ये इक्वेशन रसिक प्रेक्षक विचारतायत. 8 चेंडू आणि 25 धावा, 8 चेंडू 25 धावा, 25 धावा 8 चेंडू. याही वेळेला पुन्हा एकदा चांगला जलद गतीनं हा बॉल फेकून दिलाय. पुन्हा एकदा एक बॉल डॉट. 7 चेंडू आणि 25 धावांची गरज, 7 गेंदे 25 रनों की जरूरत. आता जर का या चेंडूवर षटकार आला तर उरतील 19, चौकार आला तर उरतील 21. षटकाराचा मोह असावा, षटकाराचा प्रयत्न असावा. डार्क हॉर्स म्हणजे पिछाडीवरून आघाडीवर जायचं असेल तर हा षटकार येणं गरजेचं आहे. बॅट ऑन अ स्ट्राईक, प्रेम. ओ क्या बात है. आणि आंतरराष्ट्रीय गुणलेखिका आमच्या समवेत जोडल्यानंतर मात्र प्रत्येक एका चेंडूचं, एका धावेचं, एका घटनेचं मात्र नक्कीच आमच्यापर्यंत अपडेट पोहोचतंय. आणि अस्मिता मोरे आम्हाला अपडेट करतायत आमच्या गुणलेखिका की आतापर्यंतचा खेळामध्ये सर्वोत्कृष्ट म्हणजेच इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल ज्यानं हाताळलाय नाव आहे गोलंदाजाचं दिनेश. दिनेशसाठी एकदा जोरदार टाळ्या. 1 ओव्हर 4 रन 2 विकेट and one of the effective extractor bowling in the game of cricket in the today's session. Wow, हा खेळ गणिताचा आहे. या गेमनं गणिताचे सर्व प्रिन्सिपल्स अस्मिताताई आम्हाला दाखवलेत. ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन and now what a critical equation this is. The equation is final slog, 6 balls to go and required 25 to win. गोलंदाज श्री. स्वातंत्र्य दिनानिमित्त आज या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन. 6 चेंडू आणि तब्बल 25 धावांचं इक्वेशन आहे. कधी कधी या खेळात असे वाटते इट इज सो क्लोज बट स्टील सो फार. दिस इज इलेक्ट्रिफाइंग एटमॉस्फेयर एट दिस ग्राउंड आपल्याला पाहायला मिळेल. 6 गेंदे 25 रनों की जरूरत अभी भी फिलहाल मैच में बॉलिंग टीम. आणि यावेळेला शिरकाव करत असताना 5 चेंडू आणि 25 धावांची गरज. ओ स्विच आडवा तिडवा उलटा फुलटा आणि फलंदाज झालेत इथे बाद. बॅट्समन आउट. 4 गेंदे 25 रन.
आता विजयापासून मात्र भरपूर दूर चाललेत सचिन. शेवटच्या टप्प्यामध्ये मॅच मध्ये पुनरागमन करतील का, एखादी चूक होईल का? 4-25 असं इक्वेशन होतं, आता षटकार आलाय आणि या षटकाराच्या साहाय्यानं मी म्हणेन अजूनही 3 चेंडू आणि 19 धावा असं इक्वेशन. एखादा व्हाईट बॉल, एखादा डॉट बॉल जर का आला तर मॅच मध्ये पुनरागमन केला जाईल, परंतु ते पुनरागमन करतील का, त्याच्यावर षटकार येतील का, एखादी चूक गोलंदाज करतील का, मॅच मध्ये मॅजिक होईल का? सचिन टीमचे कॅप्टन, एक्सपिरियन्स खेळाडू, सर्वोत्कृष्ट खेळाडू, गोलंदाजी फलंदाजी तीनही डिपार्टमेंट मध्ये चांगला रोल. ही कॅन लीड द टीम. परंतु यावेळेला मॅच थोडी फसली आहे. 3 गेंदे 19 रनों की जरूरत. आता मात्र 3 चेंडू 19 धावा असं इक्वेशन असताना मॅच मध्ये पुन्हा एकदा जान, अर्थातच मी म्हणेन पुन्हा एकदा आशा अपेक्षा प्रफुल्लित पल्लवित करत असताना, परंतु एखाद्या चुकीचं अपेक्षा असणार आहे. एखादी चूक जर का झाली, एखादा नो बॉल जर का आला, त्याच्यावर जर का मोठा फटका आला तर मॅचचं सूत्र, मॅचचं समीकरण, मॅचचं इक्वेशन, मॅचचे स्टॅट्स आणि मॅच बदलतील. टार्गेट कठीण आहे. 3 गेंदे 19 रनों की जरूरत. 3 चेंडू 19 धावा. विजयाच्या स्वप्नाची खरं तर स्पंदने मंदावलेली आहेत आणि हा बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे की थांबेल? बॉल थांबलाय, अडवलाय, मिळतील धावा 2. आता 2 चेंडू आणि 17 धावांची गरज. आता मात्र आम्ही नक्कीच म्हणू खेळामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. विजयाच्या स्वप्नांची स्पंदने मंदावलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि हा सामना एका बाजूला झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. गुणवान खेळाडू, परंतु त्यांचं प्रदर्शन तितकं गुणवंत झालं नाही, म्हणूनच की काय पहिल्या मॅच मध्ये मात्र पराभवाला सामोरं जावं लागते. अजूनही मॅच संपली नाहीये. एज लागलाय. बॉल मागच्या बाजूला फ्लाय स्लिप रिझन कडे गेलाय. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप जाईल बॉल, येईल चौकार. गोलंदाजाकडे चांगली गती आहे, कदाचित हा चौकार नाही मला वाटतं नाहीये. बॉल अडला शेवटच्या टप्प्यामध्ये गवतामध्ये, पाण्यामध्ये. गती इतकी होती अनिल सर, असं वाटलं की बॉल अगदी सहज जाईल, परंतु मागच्या बाजूला तिथे मात्र नक्कीच अगदी आपण पाहिलं तर मैदान उतरतंय आणि उतरतं असताना तिथे मात्र नक्कीच थोडं पाणी साचलंय आणि म्हणूनच की का तिथे त्या पाण्याच्या डबक्यामध्ये पाऊल थांबलाय. इथे येईल हा डॉट बॉल आणि मॅच इथे संपली. आम्ही अभिनंदन करू विजेत्या टीमचं. अभिनंदन. पहिल्यांदा बॅटिंग केली, धावसंख्या 44.